आपल्या ठाणे विभागातील एक दमदार कर्तृत्व आणि नेतृत्व कोयना प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचा सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन आणि मायेची उपदार शाल देऊन त्यांना ठिकाणी टास्कबॉक्स मध्ये सन्मानित केले जात आहे। आपल्या कार्याची दखल घेत आमच्या कोयना प्रीमियर लीग मध्ये आपल्याला सन्मानित केले जात आहे। तदनंतर कोयना प्रतिष्ठान ठाणे विभागाच्या ठिकाणी कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर या ठिकाणी आटगाव विभागाच्या ठिकाणी उपाध्यक्ष जे वनक्षेत्रामध्ये देखील शासकीय कार्यामध्ये कार्यरत आहेत आणि एक लिजंड खेळाडू आमचे मित्र विनायकजी भोसले साहेबांचा देखील या ठिकाणी टॉसबॉक्स मध्ये येतो तसा सन्मान केला जातोय। साहेबांना विनंती आपण टॉसबॉक्स मध्ये आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। विनायकजी भोसले मॅच इम्पॉर्टंट आहे, सामना या ठिकाणी सुरू झालाय। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये राम मोरे यांच्याकडे। तर मायाची उपदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील टॉसबॉक्स मध्ये या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय। जय शिवाजी माळुंगे संघाकडनं खेळ करणारा हा खेळाडू आता मात्र लिजंड खेळाडू व्यवसायामध्ये अडकल्यानंतर वेळ नसतो, मात्र चांगला खेळ कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं काय सांगाल या पर्वाबद्दल? निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळतं। एक उत्साह आहे सर्व खेळाडूंमध्ये आणि याच्यातूनच भावी नवीन खेळाडू घडले जाणार आहेत आपल्या समाजामध्ये। तरी सगळ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि माझा मान सन्मान केला त्या शतशः आभारी आहे। धन्यवाद। थँक्यू सो मच। मॅच इम्पॉर्टंट आहे, रंगतदार आहे। क्रिकेट रणकंदन, क्रिकेट श्रीनाथमाळे, क्रिकेट रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ मेळा सुरू आहे। केपीएल धमाका 2023 पर्व दुसरा स्वागतम स्वागतम आणि सुस्वागतम, मोस्ट वेलकम। थँक्यू सो मच। धन्यवाद विरोजी जाधव। तर नक्कीच आपण पाहिलंच मित्रांनो या बॉक्समध्ये या कॉस्का बॉक्समध्ये अगदी मान्यवरांच्या हेतूची शुभ सत्कार पार पाडला गेला आणि अगदी त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मात्र त्यांचं बडोगं सुद्धा इथे मात्र घेतले जाते। तर आपण वळूयात या सामन्याकडे, जिथे मात्र पाहिलं तर अगदी पहिल्याच चेंडूवर एक धाव आल्यानंतर मात्र आपण पाहिलं नॉनस्ट्राईकचा फलंदाज अजय बातूच्या स्ट्राईक एंडला आला, तिथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं निवृत्ती पवारने आणि अगदी ज्या मासेसाठी जाळं पसरवलं गेलं होतं तो मासा मात्र जाळामध्ये फसला। अजय बातूचे सारखा एक महत्वाचा फलंदाज मात्र माघार धाडण्यामध्ये ओमसाई 11 या संघाला मात्र यश मिळतंय। तर मी विनंती करेन प्लीज ओमसाई 11 संघाचे कर्णधार आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण सामना सुरू झालाय, 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, याची दखल प्लीज आपण घ्या। तर त्याचबरोबर मॅन फ्रॉम ताकली सन्माननीय गणेशजी सावंत यांचे इथं आगमन झालेलं आहे। तर आपलं सुद्धा या KPL या दुसऱ्या पर्वाच्या अगदी तिसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि ही मॅच मात्र आपण पाहतोय अगदी तोरी संघासाठी खूप महत्त्वाची मॅच, कारण आणि त्याचबरोबर अगदी पंच आमच्याकडे आपण पाहिलं तर वळत्यात मात्र इशारा येईल अशी अपेक्षा होती आणि अगदी मात्र इशारा उशिराने का होईना मात्र आला आणि हेच आमच्या पंचांची ती अगदी स्टाईल आहे, अगदी वेगळी मात्र त्याची शैली। आणि त्याच दरम्यान मात्र आपण पाहिलं एक अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो, येईल वाट स्वरूपाचा चेंडू, धावा येतात 3 धावा या स्कोर कार्डवरती। या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं या लीगमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत कृषी 11 हा संघ एकमेव संघ क्वालिफाय केला गेलाय। या चालू असल्या सामन्यामधील एक संघ क्वालिफाय होणार आहे आणि इथे मात्र परफेक्ट जजमेंट पाहायला मिळालं। अगदी क्षेत्ररक्षक धावून आला होता, मात्र वेळी स्वतःला रोखलं, चेंडूला सरळ गॅदर केला जातोय आणि हादरा बसतोय तो म्हणजे जय श्री महाकाल या संघाला आणखीन एक हादरा बसतोय। फलंदाज ऋषिकेश साळके म्हणजे सलामीची जोडी मात्र अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्येच येईल। बॅक टू द पवेलियन। हॅलो
तर याच दरम्यान आपण जर पाहिलं तर मात्र थोडासा संकटामध्ये सापडतो संघ, तो म्हणजे जयश्री महाकाल हा संघ. आपण जर पाहिला हा संघ अगदी 4 सामने आतापर्यंत खेळल्या, 2 सामन्यामध्ये विजयी झालाय, 2 सामने पराभूत झालाय. तर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर मात्र ओम साई 11 हा संघ सुद्धा आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 सामने खेळलाय, 2 सामन्यामध्ये विजयी झालाय. म्हणजे या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र या लीग मधील दुसरा संघ ठरेल, जो मात्र क्वालिफाय करेल अगदी सेमीफायनल या सुपर 8 साठी ना. येस, नक्की सुपर 8 साठी मात्र क्वालिफाय करेल हा संघ. तो संघ मात्र कुठला असेल याची उत्सुकता मात्र अगदी आम्ही या दोन्ही संघाच्या चाहत्यांना मात्र यावेळेस यावेळेस मात्र हा चेंडू सुद्धा येतो निर्धाव स्वरूपाचा. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर षटक मात्र ते समाप्त होते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीअंती निवृत्ती पवारचे षटक आपण जर पाहिलं तर धावा खर्च झाला, तर केवळ आणि केवळ 4 आणि 2 महत्वाचे फलंदाज कोण बाद करण्यामध्ये यश आलं तर ऋषिकेश चालके तर बाद झाला. मात्र त्याचबरोबर या संघाची दारोमदार ज्याच्या खांद्यावर खऱ्या अर्थाने होती तो अजय बाते सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर मात्र जेलबाद स्वरूपामध्ये बाद झाला. आणि एक मात्र विशेष सूचना पंचांसाठी आहे की पंच या आजच्या दिवसामध्ये आपल्या कमिटीच्या माध्यमातून पूर्ण राईट्स दिले गेलेले आहेत, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 11 सामने खेळवायचे आहेत. तर त्याकरता आपल्या राईट्स आहेत की प्रत्येक सामन्यामध्ये आपण स्पीडअप करायचं आहे, कुठल्याच संघाला जास्तीचा वेळ आपण खर्च करू देऊ नका, ही विनंती कमिटीच्या माध्यमातून आपल्याला असेल. आणि त्याचबरोबर सर्व संघनायकांना संघ मालकांना त्याचबरोबर खेळाडूंना विनंती असेल की प्लीज आपण सुद्धा सहकार्य करा, कॉर्पोरेट करा, कारण ही लीग आपली आहे मित्रांनो. आपण कुठल्या इतर गावामध्ये किंवा इतर कुठल्या लीगमध्ये आपण करत नाही, हे आपलं लीग आहे, आपलं असोसिएशन आहे. त्याकरता आपण हे यशस्वीरित्या ही लीग आपल्याला पार पाडायची आहे. यासाठी त्याचबरोबर अगदीच या संपूर्ण असोसिएशनचा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण या असोसिएशनमध्ये प्रत्येक अगदी छोट्या मोठ्या समालोचकाला आपण हे हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल पुनश्च एकदा आम्ही या कमिटीचा, या असोसिएशनचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि वळूयात या सामन्याकडे, जिथे बऱ्याच षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्याच या चेंडूवर मात्र चेंडूला दारलं जात आहे, अगदी कव्हरच्या रिझर्व्हमध्ये चेंडू जातो, क्षेत्ररक्षक आहे तिथे, धावा मात्र घेतल्या जातील. या चेंडूवर एकच धाव येते आणि पहा दुसरं षटक मार्गस्थ आहे, म्हणजे 7वा चेंडू फेकल्या गेल्या, धावा मात्र आल्या त्या केवळ आणि केवळ 5 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. आणि स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर मात्र येस मिस्टर विनोद सावंत अगदी उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी माफ करा गुणलेखन त्याच्या माध्यमातून केले जाते. हॅलो, विजयजी मुसळे अध्यक्ष, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विजयजी मुसळे, त्याचबरोबर सुरेंद्र जाधव सचिव, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तर इथे मात्र या चेंडूवर पाहिलं तर अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, झेल तर ड्रॉप केला गेला. मात्र त्याचबरोबर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार मात्र विशाल सकपाळ या गोलंदाजावरती मात्र आक्रमण केलं जात आहे. संदेश चाळके या फलंदाजाच्या माध्यमातून अगदी पहा आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय की ओम साई 11 कर्णधार आपले शेवटची सूचना असेल आपल्याला, कारण आमच्यापर्यंत आपला 12वा प्रतिनिधी पोहोचत नाहीये. जर कमिटीच्या माध्यमातून निर्णय आला तर आपला पॅनलाइज केला जाईल, याची दखल घ्या प्लीज आपण. आणि ते मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र अगदी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाज विशाल सकपाळच्या माध्यमातून मात्र चेंडू थोडंसं मिसफील्ड झालं, मात्र एक धाव नक्कीच अंकित केली जाते. आणि या एका धावेने आपण जर पाहिलं तर मात्र धावा अगदी 1 अंश पुढे जात असताना 14 धावा
या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मात्र 2 फलंदाज अगदी दिनेश साळगे 7 चेंडू 10 धावांवरती, तर मात्र अजय बरागजे आपण जर पाहिलं तर 2 चेंडू 2 धावा. अगदी अजय बरागजेला आपण पाहिलं बऱ्याचशा अगदी या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र संधी होती विकास जाधवला, नक्कीच चेंडूवर झेपावला होता, मात्र बरीच उंची होती चेंडूमध्ये, त्यामुळे चेंडूला मात्र अगदी स्पर्श करता आला नाहीये. अगदी डोक्यावरून चेंडू निघून गेला आणि इथे मात्र जीवनदान मिळतंय अगदी महत्त्वाचा फलंदाज अजय बरागजेला. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर मात्र प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर जय श्री महाकाल या संघाच्या धावा स्कोर कार्डवरती आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. आणि मात्र या संघाने आपण पाहिलं हॅलो. 2 फलंदाज मात्र गमावले, अजय आणि जय श्री महाकाल संघाचे संघमालक किरण जाधव आणि आनंद भातोसे आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. किरण जाधव, आनंद भातोसे. तर 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 15 धावा स्कोर कार्डवर हॅलो. येतात. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मनीषजी जाधव, पंजाब सिंध बँक मॅनेजर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. साहेबांना विनंती असेल आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत कारगावचे आमचे अध्यक्षांचे बंधू नारायणजी मुसळे या ठिकाणी उपस्थित झालेत. ते देखील त्याच बँकेमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात, अकाउंटंट म्हणून काम करतात. त्यांचं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. धन्यवाद. तर नक्कीच मित्रांनो पहा अगदी या येणाऱ्या 2 दिवसामध्ये या मंचावरती आपल्या बरेचसे मान्यवरांचे मानदियाळे पाहायला मिळतील. आणि आजही आपण जर पाहिलं अगदी पहिल्या मॅचपासून पहिल्या सामन्यापासूनच मात्र मान्यवर या मंचावरती अगदी गर्दी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच या लीगवरचं प्रेम आहे, या असोसिएशनवरचं प्रेम आहे, त्यावेळेस आपण पाहतोय या असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन इथे मात्र मान्यवर मंचावरती येत आहेत. आणि मान्यवरांचे ते मात्र स्वागत केलं जात आहे ना जात आहे. तोपर्यंत मात्र या मान्यवरांच्या स्वागतार्थ येतो इथे षटकार. फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार आला मिस्टर अजय बरागजे. आणि या षटकाराने मात्र धावा जात आहेत तब्बल 21 धावा स्कोर कार्डवरती. क्या बात आहे, क्या बात आहे डीजे. अच्छा अप्रतिम संगीत आपण मित्रांनो ऐकलं. ओम साई डीजे. अगदी आपण ऑपरेटर पाहिला तर मिस्टर मनोज मरागजे यांच्या माध्यमातून सिस्टम ऑपरेट केले जाते आणि आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले जाते. चेंडूव्यामध्ये क्षेत्रशी घेतोय झेल खाली, मात्र झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय. आणि त्याचबरोबर धावा मात्र येतील त्या तब्बल 4 धावा. पंचांचा आम्हाला इशारा येतोय. पाहायला मिळतंय कारण काही दिवसामध्येच मुंबईवरती अगदी मराठा मोर्चा धडकणार आहे. आणि अगदीच त्यावरती संगीत आपण जर पाहिलं तर मात्र उभारलं गेलं. खूप छान संगीत. थँक्यू डीजे. तर मात्र या 2 संघादरम्यान आपण जर पाहिलं तर एका मात्र ओमसाई 11 संगण मालक आपण जर माननीय श्री सुभाषजी सावंत साहेब, त्याचबरोबर माननीय श्री संतोषजी सावंत साहेब. आणि एका मात्र जर संघ पाहिला तर मात्र संघ आहे जय श्री महाकाल स्पोर्ट्स, मान्य श्री आनंदजी भातोसे आणि मान्य श्री किरणजी जाधव. या 2 संघ मालक. आता मात्र दोन्ही संघ मालकामध्ये सुद्धा थोडंसं मात्र चुरस आपल्याला पाहायला मिळेल. कारण जो संघ मात्र क्वालिफाय होईल त्या संघाचे संघ मालक मात्र निश्चित इथे मात्र मोकळा श्वास सोडतील. कारण क्वालिफाय होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याकरता आपण पाहिलं तर सुभाषजी सावंत साहेब अगदी या मंचावरून निघून सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये गेलेत. कारण ही मॅच त्यांना प्रेक्षकांप्रमाणे अनुभवायचे, आनंद घ्यायचा, आस्वाद घ्यायचा सामन्याचा आपल्या संघाचा. आणि जेव्हा आपण पाहतोय विकेट गेली तेव्हा मात्र सुभाषजी सावंत आनंदित तर होत आहेत, मात्र जेव्हा मोठे फटके पडतात तो मात्र चेहऱ्यावरची हावभाव बदलत आहेत. मात्र शुभेच्छा असेल आमच्या माध्यमातून पुन्हा एकदा दोन्ही संघांना. कुठलाही संघ जिंको आम्हाला मात्र नक्कीच आनंद होईल. आणि त्याचबरोबर निवृत्ती पवार पुन्हा एकदा आपण ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं, केवळ 4 धावा देऊन 2 महत्त्वाचे फलंदाज माघार धाडले, तोच गोलंदाज यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 हाताळतोय. यावेळेस मात्र त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवला गेला. पहिल्या चेंडूवर षटकार चौकार. आता मात्र येतोय मोठा फटका आणखीन एक. या चेंडूवर मात्र किती धावा येतील तर मात्र यावेळेस हादरा दिला जातोय.
खेळाडूला आणि फलंदाज मात्र बाद होतोय, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपला पाहायला मिळाले होते. संदेश चाळके जेलबाज स्वरूपामध्ये होईल बॅक टू दी पवेलियन. प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे प्लीज. इथे एक आम्हाला चावी सापडली आहे. आमच्यामध्ये कपाटाची चावी आहे, 2 चाव्या आहेत, किल्ल्या आहेत त्याला. तर ज्याची कुणाची चावी असेल त्यांनी प्लीज ओळख पटवून इथून चावी घेऊन जायची आहे. असं मला वाटतं डोअरची की असावी. तर ज्याची कुणाची असेल प्लीज आपण या किल्ल्या इथून घ्यायच्या आहेत. आपली ओळख पटवून आपण किल्ली घ्यायची आहे. तर षटक क्रमांक 3 आणि शेवटच्या षटकात, तिसऱ्या षटकातील आपण शेवटचा बॉल जर पाहिला तर मात्र येतो आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा स्कोर कार्ड वरती त्या 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर नक्कीच या ठिकाणी अतिथी देवोभव भारतीय संस्कृतीची परंपरा या ठिकाणी जोपासली जाते. सन्माननीय मनीषजी जाधव साहेब पंजाब सिंध बँकचे मॅनेजर यांच्या ठिकाणी सन्मान केला जाते. मुख्य व्यासपीठावरती त्यांना विनंती करतो आपण टॉस मध्ये यावं, जिथे आपल्याला सन्मानित केले जाईल. मनीषजी जाधव पंजाब सिंध बँकचे मॅनेजर यांच्या ठिकाणी टॉस मध्ये या ठिकाणी सन्मान केला जातोय. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मान सन्मान चिन्ह, सन्मान चिन्ह आणि मायाची उपदार शाल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी मुसळे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभार्थी आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावा. मनीषजी जाधव साहेब पंजाब सिंध बँक मॅनेजर यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. साहेबांच्या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर पुढील सन्मानित कारगाव कर्मचारी सन्माननीय नारायणजी मुसळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. साहेबांना देखील विनंती करतो आपण आपला हा सन्मान स्वीकारावा. आपणा सर्व मान्यवरांचं अनमोल सहकार्य असंच आम्हाला सातत्यपूर्ण आमच्या केपीएलच्या पर्वाला नेहमी सातत्यपूर्ण राहील हीच आपल्याकडे अपेक्षा करतोय आणि त्याचीच दखल घेत या ठिकाणी आपल्याला यथोचित असा सन्मान करून सन्मानित केले जात आहे. तदनंतर नारायणजी मुसळे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करत आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीनजी जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल. ज्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आली आहे असे सन्माननीय हनुमानजी सकपाल साहेब यांचा देखील सन्मान केला जातो टॉस बॉक्स मध्ये. आपल्याला देखील विनंती करतो या पण आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची या ठिकाणी ट्रॉफी ज्यांनी दिली आहे असे दाते असणं खूप गरजेचं आहे. कोणतेही कार्य असलं त्या कार्यामध्ये या ठिकाणी कॅमेरामॅन त्या कार्यामध्ये जर आपल्यासारख्या दात्यांचं योगदान असेल तर नक्कीच ते कार्य कोणतंही असो यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने ते पार पाडले जाईल. याचीच प्रचिती आपण पाहिली. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी दिली ते सन्माननीय हनुमानजी सकपाल साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तर धन्यवाद. आणि ती मात्र पंचांच्या इशाऱ्यात अवांध चेंडू व्हाईट बॉल. तर अगदीच आपण पाहिलं अदिती देव भव्य ही परंपरा मात्र या असोसिएशनमध्ये अगदी वडिलोपार्जित परंपरे जोपासली जाते. आल्या सर्व मान्यवरांचे यथोचित शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जातोय. तर धावा मात्र आपण पुन्हा एकदा उल्लेख करूया. धावा आहेत 34 धावा या 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे मात्र योगेश जाधव ऑन द फायर आपला पाहायला मिळतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा प्लेअर आणि या मॅच मध्ये सुद्धा अगदी त्याच पुरस्काराला अगदी साजेशी खेळी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर मात्र 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि या 2 षटकाराने आपण पाहिलं धावा मात्र पोहोचतोय अगदी ज्या धावांची नितांत गरज होती या संघासाठी. अजय बातोशे बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ गोल मिळेल की काय, हा संघ नेस्तनाबूत होईल की काय अशी माणसं परिस्थिती होती. मात्र तक्षणी आला योगेश जाधव एक कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 40 धावा आहेत त्या स्कोर कार्डवरती. अजय महाराजचे 7 चेंडू 15 धावा आणि योगेश जाधवचा मात्र विचार केला तर मात्र नक्कीच खूप चांगली खेळ त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस मात्र गोलंदाज अक्षय मानेवरती
प्रतिहल्ले चढवले जात आहेत. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार आणि षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. मी प्रेक्षकांना विनंती करेन की जोरदार डाळा चाला पाहिजेत या खेळाडूसाठी. कमालीची फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. मिस्टर योगेश जाधव डीजे. तर मात्र नक्कीच अगदी ज्याचं या खेळाडूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण संघ अतिशय कमी धावांवरती मात्र हा संघ निस्तानाबूत होईल की काय, खूप लो स्कोरिंग मॅच होईल की काय असं वाटत असताना मात्र योगेशने अगदी खूप चांगली फलंदाजी केली. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण पाहिलं की जयदुर्गा अकल्पे हा संघ, जेडीसी अकल्पे हा संघ जेव्हा जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा तेव्हा अगदी या योगेश जाधवने खूप चांगले खेळ करून संघाला बराच वेळा विजय केले. आणि तीच जबाबदारी यावेळेस सुद्धा अगदी यशस्वीरित्या पार पाडताना. आणि अगदी पाहिलं तर अक्षय माडे याचे मात्र अगदी जरूर का पंख छाटले जातात की पिस्स काढली जातात की काय, खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा मात्र फलंदाजी करता पाहायला मिळतोय. धावा पाहिला तर तब्बल 46. व इथे मात्र फुल टॉस बॉल होता. तिथे धावा मात्र नक्कीच एक धावची सरपाची आहे. त्याचबरोबर ते 25 धावा जमवण्याचा प्रयत्न या अशा प्रकारचे चेंडू फेकणं गरजेचं आहे. थँक्यू सर. सॉरी. या ठिकाणी कोयना पुनर्साद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय सचिव अशोकजी मराठी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झाले मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. मॅच सुरू आहे. थँक्यू सो मच. येस, नक्कीच आणखीन एक आव्हान तर चेंडू मध्ये तब्बल 29 धावा. शाखा प्रमुख सन्मान्य दसराजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण मंचावर असताना असतं आपलं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. तर नक्कीच आलेल्या मान्यवर
येतील तब्बल 2 धावा इथे धावचे सर्वांमध्ये पूर्ण केल्या जातील. 72 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आलेत. आता मात्र जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, पहिल्या 30 चेंडू मधला शेवटचा चेंडू आता मात्र फेकला जाईल आणि आता मात्र प्रेक्षकांना समोर प्रश्नचिन्ह असेल की किती धावांचं टार्गेट ओम साई 11 या संघासमोर. बलाढ्य संघ आहे ओम साई 11 संघ सुद्धा. आणि शेवटच्या बॉलवर मिस्टर अजय मारागजे पुन्हा एकदा मोठा फटका खेळतोय. अगदी ज्या प्रकारे पाहिलं शेवट थोडी खराब होती, सुरुवात थोडी खराब होती, मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला गेला या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली आणि आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये सुद्धा चांगल्या धावा उभारल्या. तब्बल 17 धावा आल्या आणि धावफलकावरती धावा मात्र उभारल्या गेल्या. तब्बल 78 धावा या स्कोर कार्ड वरती उभारल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर येणारे 30 चेंडू आणि तब्बल 79 धावांची आता मात्र गरज असेल. आपण वैयक्तिक खेळीचा सुद्धा नक्कीच विचार करूया. वैयक्तिक खेळी आपण जर पाहिलं तर अजय बारागीच्या बॅटमधून आल्या तब्बल 41 धावा आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर योगेश जाधव याच्या बॅटमधून धावा आल्या त्या म्हणजे 6 चेंडू 21 धावा. अजय बारागचे 13 चेंडू 41 धावा. येणारे 5 षटक आणि जिंकण्यासाठी 79 धावांची गरज असेल. नक्कीच मॅच खूप महत्वाची आहे, रंगतदार मॅच आहे आणि येणाऱ्या मॅच या इनिंग करता मी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक. तर मात्र नक्कीच आणि नक्कीच हे दुसरं षटक दुसरी इनिंग ज्या प्रकारे सुरू होईल तेव्हा मात्र मायक्रोफोन वरती बदल केला जाईल. थँक्यू सो मच. सह्याद्री टायगर संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये या आणि कृषी विलन संघाचा संघनायक आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या आणि नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी कोयना मराठा समाजाच्या या ठिकाणी सन्माननीय सचिव अशोकजी मराठे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास या ठिकाणी आपण नाणेफेक करावी. मॅच असेल नेक्स्ट मॅच सह्याद्री टायगर विपक्ष कृषी विलन दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जावा आणि सन्माननीय अशोकजी मराठे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक होईल. जिथे रंगतदार मॅचेस आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहतोय सह्याद्री टायगर आणि कृषी 11 ही मॅच मात्र रंगते. सह्याद्री टायगर आणि कृषी 11 यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक होते. चला नाणेफेक करून घ्या. सह्याद्री टायगर आणि कृषी 11 आपण पाहतोय यांच्या दरम्यान एक नाणेफेक होते. युवा उद्योजक शुभम कदम आणि कोयना समाजाचे सचिव सन्माननीय अशोकजी मराठे साहेब यांच्या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या शुभास त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. चला टॉस करून घ्या. सह्याद्री टायगर आणि कृषी 11 चला फील्ड लावून घ्या प्लीज. आपल्याला 11 मॅचेस कंप्लीट करायचे विनंती असेल. टीम मीटिंग प्लीज. अजय चला फील्ड लावून घ्या. अजय महाराजजी आपल्याला 11 मॅचेस खेळवायचे आहेत. या ठिकाणी कोयना पुनसाद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय सचिव अशोकजी मराठे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. कोयना पुनसाद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय सचिव अशोकजी मराठे साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. उपाध्यक्ष नंतूजी सावंत, कार्याध्यक्ष संतोषजी जाधव आणि सहसचिव अनिल पवार या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर युवा उद्योजक शुभमजी कदम यांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठामध्ये या ठिकाणी सन्मान केला जातोय. शुभमजी कदम युवा उद्योजक यांचा देखील या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायाची जालर शाल आणि मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना देखील सन्मानित केले जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायाची जालर शाल, मान सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. तदनंतर मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन होतं. येथील प्रवीण ढवणे. थँक्यू सो मच. धन्यवाद विनोद जाधव. जातोय सामन्याकडे 30 चेंडू जिंकण्यासाठी 79 धावांचं टार्गेट असेल.
मैदानावरती अप्रतिम सामना आपण पाहतोय. अध्यक्ष विजय मुसळे आणि सुरेंद्र जाधव सचिव. हॅलो. रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळच्या या ठिकाणी सुधाकरजी थळे सरांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं, मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तुम्ही सामना सुरू करा. संघ मालक इथे आहेत. चला मॅच चालू. तुम्ही संघ मालक इथे आहे. तुम्ही मॅच चालू ठेवायचं आहे. कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं इथे सुरू आहे आणि मॅच मात्र आपण पाहतोय रंगतदार आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकाल इथे मात्र रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे, सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय मॅच ती मात्र जर आपण पाहिलं तर जयश्री महाकाल स्पोर्ट्स आणि ओमसा 11 आपण पाहतोय. विशाल सकपाळ आणि विकास जाधव आहे सलामीला जोडी आपण पाहतोय. अजय महाराज आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि 79 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिला चेंडू इथे डिलिव्हर होईल आणि आड बॅटनं खेळलाय. पहिल्या चेंडूला येतील त्या मात्र या चेंडूवरती बनबाउन्स येतील. 4 मिळेल डीजेला संधी. पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार आलाय. 6 धावांनी चांगली सुरुवात करताना दिसतोय संघ. 79 धावांची पाठलाग करताना आपण पाहतोय. प्रारंभिक जोडी आपण मैदानावरती पाहतोय. विशाल सकपाळ आणि विकास जाधव आणि पिवनचा षटक हाताळतोय तो आपण पाहतोय अजय मरागजे. एक नावाजलेला गोलंदाज. पिवनचा षटक म्हटलं की हाना आता मात्र गोलंदाजी पाहायचा आहे. कार्पेट लाईन दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तेवढा चालाक. हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. एकच धाव भेटते. एका धावेने जर विचार केला, धाव फलक खालता ठेवलाय. धावांचा जर विचार केला, धावा लागले धाव फलकावरती 7 धावा लागलेत. 7 धावा लागलेत धाव फलकावरती. 7 हा आकडा महेंद्रसिंग धोनीचा जर्सीचा नंबर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीचा नंबर सुद्धा रिटायरमेंट केलाय. यावेळेस बघा थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतोय. एकच धाव भेटते. एका धावेने जर विचार केला स्कोरबोर्डवरती 8 धावा लागले धाव फलकावरती. 79 धावांचा पाठलाग करतोय. मी म्हणेन तर जर सामना जर जिंकायचा असेल यावेळेस तर तुम्हाला बॅटच्या रडारमधून मोठे फटके आले पाहिजेत. मोठे षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण का अजय मरागजेने 41 धावांची बहारदार कामगिरी केली आपण पाहिलं आणि 79 धावांचा मोठा डोंगर मोठा पहाड उभा केलाय. तोच अजय मरागजे पिवनचं षटक हाताळतो या मैदानावरती. यावेळेस बघा अक्रॉस लाईन चेंडू फेकून दिलाय. आर पार सीमा पार खणखणीत षटकार.
धन्यवाद. अप्रतिम धूण आपण पाहतोय. जर धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती 14 धावा लागले तर 79 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली. ह्या प्रारंभिक जोडीने आपण पाहतोय मैदानावरती विशाल सकपाळ आणि विकास जाधव. जर विचार केला चेंडू द्यायचंय विशाल सकपाळचा जर विचार केला खूप घातक ठरतोय. या मैदानावरती 2 षटकार मारलेत अजय मरागजे सारख्या या गोलंदाजाला. जी सुरुवात पाहिजे होती सुरुवात करून दिली आहे. 79 धावांचा पाठलाग करायचंय. 5 षटकांचे आपण सामने पाहतोय. चालू असलेला आपण सामना जयश्री महाकाल स्पोर्ट्स ओम साई 11 यांच्यामध्ये आपण पाहतोय. जयश्री महाकाल संघाने प्रथम फलंदाजी करताना 79 धावांचा टार्गेट उभा केला. योगेश जाधवची फलंदाजी असेल आणि अजय मरगजाची फलंदाजी असेल. बहारदार फलंदाजी आपण पाहिली आणि 79 धावांचा मोठा डोंगर उभा केला. त्याच डोंगर पार करताना दिसतं ही प्रारंभिक जोडी आपण पाहतोय. ओम साई 11 यांच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय अजय मरागजे. मी विनंती करतोय सामना थोडा स्पीडअप द्यायचा आहे. अजून भरपूर सामने खेळवायचे. आजचा हा 3रा दिवस आपण पाहतोय कोयना प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यावेळेस बघा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय गरंगला. चेंडू जिंकतोय काही तर मात्र चेंडू जिंकतोय. येतोय पुन्हा एकदा चौकार. अजूनही काही चेंडू शिल्लक. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती 18 धावा लागले धाव फलकावरती. अक्षय मानेचे ते 35 धावांचं महागडं षटक. यावेळेस बघा थोडीशी बॅटची एज घेऊन गेले. अष्टकच्या पाठीमाग मात्र एकही धाव नाही. विचार केला निर्धाव चेंडूची सांगता करतोय. कमबॅक करतोय. लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय. 1 षटक समाप्तीचा इशारा येतो. 1 षटक समाप्तीनंतर जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती. त्या 18 धावा लागले धाव फलकावरती. जाऊया डीजे मास्टरला समधुर संगीताकडे. थँक्यू. या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यायचे. एखादा संघ जर या ठिकाणी उशिरा जर आला स्पर्धेमध्ये तर त्याला 2 चेंडूंची पेनल्टी असेल. आणि चालू सामन्याचा जो खेळाडू आहे त्याचा जर 12वा प्रतिनिधी हा कॉम्बॉक्स मध्ये नसेल तर त्याला 2 रनची पेनल्टी असेल. याची सर्व संघाच्या संघ मालकांनी संघनायकांनी दक्षता घ्यायची. निर्णय झालेला आहे. अध्यक्ष विजयजी मुसळे यांच्या सूचनेनुसार आम्ही अनाऊन्स केले. याच्या ठिकाणी अंमलबजावणी केली जाईल. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. मॅच चालू करा. 1-1 2-2 धावांची खूप हिंमत असते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 18 धावा. यावेळेस बघा चेंडू उचलून फेकलाय. झेल होतोय का? उंची जास्त लांबी कमी. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र एकच धाव. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. धावांचा जर वेग पाहिला स्कोर बोर्डवरती तर 19 धावा लागले धाव फलकावरती. अजय मरागजेचं पहिलं षटक संपल्यानंतर अजय भातोसे दोन्ही पण अजय आपल्या संघाला विजय करतात का हे पण पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. भर उन्हामध्ये चालू असलेला सामना. प्रेक्षकांचे खरोखर नजरा लागले त्या सामन्याकडे आणि त्या खरोखर नजरा असतील त्या जयश्री महाकाल स्पोर्ट्सवरती आणि खूपच नजरा असतील त्या अजय भातोसे जो आयकॉन प्लेअर आपण समजला जातो. पनवेल प्रीमियर लीगचा उभारता सितारा. यावेळेस बघा आखूड टप्पाचा चेंडू थोडासा होता. बॅट अगोदरच फिरवली आपण पाहतोय. चेंडूने बॅटचा संपर्क तुटतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. का मला आयकॉन प्लेअर म्हणतात प्रवीणजी. या ठिकाणी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी सन्माननीय सचिव आणि राणा स्पोर्ट्सचे या ठिकाणी सन्माननीय संघ मालक लक्ष्मणभाऊ जाधव साहेब यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. तसेच लिजंड खेळाडू संगमेश्वर क्रिकेट संघ पिंपरीचे सन्माननीय प्रकाशजी दोंडीबा जाधव यांच्या देखील मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आणि तांबेगावचे गावप्रमुख विपुल सापकाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. स्वागत आहे आपल्या आपण मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच प्रवीण.
लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अजय भातोसे, अजय मरागजे नंतर अजय भातोसे. अजय मरागजेचं खूप महागडं षटक म्हणावे लागेल. मात्र इथं मात्र अजय भातोसे कम बॅक करतोय. का मला आयकॉन प्लेअर म्हटलं जातं, का कोयनीचा किंग म्हटलं जातं. यावेळेस बघा अक्रॉस लाईन खेळण्याचा मानस. आपण एक म्हण होती पहिले, आपण म्हणायचो उमेश सावंत लगी तर लगी, नाहीतर अब्दुल गनी, लागला तर आबाद नाहीतर बरबाद. पण मात्र रिव्हर्स शॉटचं थोडंसं आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप रिव्हर्स शॉट चाललाय या सध्या. 2 रनांची पेनल्टी बसलेली लक्षात ठेवायचंय ओम साई 11 संघाला, कारण का 1-1 2-2 धावांचं खूप महत्व असतं. इथं मात्र दाखवून दिलंय एक्का दुक्के से कम नाही काम चलने वाला. इथं जातोय सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. धावांचा जर विचार केला, धावफलकावरती धावा लागले 23 धावा लागले. 23 धावांची भागीदारी पाहतोय. 2 धावांची पेनल्टी लागली आपण पाहतोय ओम साई 11 संघाला. कारण का सामना तापलाय, वातावरण तापलंय, काही सांगू शकत नाही सामन्यामध्ये. यावेळेस बघा फुलटॉस चेंडू अक्षरशः खोदून काढलाय, जातोय सीमा रेषेच्या जवळ. चेंडू जिंकतोय का शतरक्षक जिंकतोय. इथं मात्र पायाचे अप्रतिम फिल्डिंग आपण पाहतोय, पण मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. इथं मात्र चेंडू जिंकतोय. लगातार दुसरा चौकार येतोय. जाऊया डीजे मास्टरकडे. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. जर विचार केला 79 धावांचा पाठलाग करताना 2 षटकानंतर तब्बल 27 धावा लागले धाव फलकावरती. दोन्ही पण संघ तुल्यबुल्य संघ दिसत आपण पाहतोय. आणि दोन्ही पण संघांमध्ये ह्या वातावरणामध्ये आपण टक्कर पाहतोय. दोन्ही संघांमध्ये जर विचार केला 27 धावा लागले धाव फलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर 75 धावांचं टार्गेट ठेवलं होतं श्री महाकाल स्पोर्ट्स संघाने. याही सामन्यामध्ये आपण पाहिलं 79 धावांचं टार्गेट ठेवलंय. आणि जर विचार केला ओम साई 11 संघाकडून तर प्रारंभिक जोडी खेळते, 27 धावांची चांगली भागीदारी करते, चांगली सुरुवात करून देतोय, एक पायरी आखण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पायरी बांधतोय, बाकी तुम्हाला घर बांधायचं असेल तर आम्ही चांगली सुरुवात करून देतोय, हे दाखवून दिलं ह्या मैदानावरती. आणि विकेट घेण्यामध्ये कुठेतरी अपयश ठरतंय ते महाकाल स्पोर्ट्स संघाला. ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती गोलंदाजी करणे खूप महत्वाची ठरणार आहे. यावेळेस चेंडू उंचून फेकलाय, उंची जास्त, लांबी पायाचे, लांबी पण जास्त, जातोय सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत. यानंतर 33 धावांची भागीदारी अप्रतिम सामन्यामध्ये कमबॅक करतोय ओम साई 11 संघ. जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज किरण भोसले, मॅन फ्रॉम आरवगावचा हा किरण भोसले. यावेळेस बघा पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय, आगीचा गोला फेकतोय या उन्हामध्ये. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करताना 2 धावांची पेनल्टी, 81 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात पाहिजे होती सुरुवात करून दिले
या जोडगोलीने प्रारंभिक जोडगोली आपण पाहतोय विशाल आणि विकासच्या रूपाने. धाव फलकावरती जर विचार केला तर धावा लागलेत धाव फलकावरती त्या 39 धावा लागलेत. बघा वातावरण तापलंय आणि फलंदाजी पण तापले या भरवणामध्ये. प्रेक्षक मात्र आपली खुर्ची सोडत नाही, जागा सोडत नाही, कारण का दोन्ही पण संघ तुल्यबुल्य संघ आपण पाहतोय. अप्रतिम सामना, डोळ्यांचे पाळणे फेरणारा हा सामना आपण पाहतोय मैदानावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना आपण पाहतोय 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार. हॅट्रिक संपादित करतोय का यावेळेस? बघा पुन्हा एकदा वेकून दिलाय, उंची जास्त लांबी कमी, इथं मात्र खेळ संपुष्टात येतोय का आणि पहिला झटका बसतोय. पंचांचा इशारा येतोय, आकाशाच्या दिशेने बोर्ड गेले आणि पहिला झटका बसतोय ओम साई 11 संघाला. कमबॅक करायला लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर कमबॅक करावे लागेल. कमबॅक केले, धावांची पार्टनरशिप फोडले, प्रारंभिक जोरी फोडले. जर विचार केला मैदानावरती नवीन फलंदाज येतोय सूरज भोसले, मॅन फ्रॉम आराव संघाचा. दोन्ही पण पाहतोय, गोलंदाज पण आराव संघाचा आणि नवीन फलंदाज पण आलाय तो आराव संघाचा आपण पाहतोय. KPLचं उद्दिष्ट एकच, रायगड, ठाणे, पालघरच्या ह्या नवीन मुलांना संधी देणे आणि एकत्र आणणे हेच कोयना प्रीमियर लीगचं उद्दिष्ट. आणि हे उद्दिष्ट सफल होताना पाहतोय आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये. आपण लगातार पाहतोय 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस. यावेळेस बघा कार्पेट लाईन रिझर्व मध्ये चेंडू घरंगलत चाललाय. तेवढंच अचूक फेकी पाहतोय अजय मरग ज्याच्या रूपांमध्ये. मॅन फ्रॉम वडवल कुसवडे गावचा हा अष्टपैलू खेळाडू. एका धावेने जर विचार केला स्कोरवरती धावा लागलेत 40 धावा लागलेत. 81 धावांचा पाठलाग करताना 2 रनांची पेनल्टी. एक 2-2 धावा खूप महत्वाच्या ठरणार आहेत त्या मैदानावरती. यावेळेस बघा थोडासा दबाव पाडण्याचा प्रयत्न, पंचवन तितकंच आमचे चालक 2 हात पसरवलेत म्हणजे नक्कीच वाईट चेंडू, अवांतर चेंडू फेकला. या अवांतर चेंडूने धावांचा जर विचार केला स्कोर बोर्डवरती तर धावा लागलेत धावफलकावरती त्या 41 धावा लागलेत धावफलकावरती. आता मात्र थोडीसं संत वातावरण तापलेलं थोडंसं संत दिसतंय. पुन्हा बघा स्टेट फटकार मारलाय, क्षेत्ररक्षण अडवतोय का, पण मात्र इथं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. तिसऱ्या षटकातला अजूनही चेंडू शिल्लक. जर विचार केला धावांचा वेग मंदावला होता असं वाटत, पण विकेट गेल्यानंतर इथं मात्र चौकार आलाय. चौकार अडवा पाहिजे होता. धावांचा जर विचार केला 45 धावा लागले स्कोर बोर्डवरती. नक्कीच शेरा सवा शेर भेटलाय का काय. दोन्ही पण संघ तुल्यबुल्य संघ आपण पाहतोय या मैदानावरती. यावेळेस बघा भरकटलेला चेंडू आपण पाहतोय. नो डाऊट पंच आमच्याकडे फिरलेत. वाईट चेंडू, थोडासा दबाव पडतोय वाटतं गोलंदाजावरती. धावांचा जर विचार केला 81 धावांचा पाठलाग करताना 46 धावा लागलेत धाव फलकावरती. अप्रतिम एकच गडी बाद झालाय ओमसाई 11 संघाचा. विकास जाधव फक्त बाद झालाय. पुन्हा एकदा चेंडू उचलून फेकलाय, जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. चा आकडा पार केलाय. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. ओम साई 11 संघाला 52 धावा मारलेत. 81 धावांचा पाठलाग करताना काय सामना बघा. सामन्याला किती कलाटणी दिली. जेव्हा 79 धावा काढल्यात 2 रनांची पेनल्टी दिली असं वाटलं एक हाती सामना होईल काय, पण इथं मात्र होऊ दिला नाही. ओम साई 11 संघाने अक्षरशः वातावरण तापवले आणि आपली बॅट पण तापवले या मैदानावरती.
सामना जिंकतोय का सर्वांच्या नजरा लागले दोन्ही पण संघ मातंबर संघ अनुभवी संघ असलेले दोन्ही पण संघ आणि ह्या दोन्ही पण संघांमध्ये एक झुंज आणि रणकंदन पाहायला भेटतोय. सतत 2 दिवस आपण पाहतोय. आजचा 3रा दिवस आणि उद्याचा शेवटचा दिवस असेल 4 दिवसाचे आपण पाहतोय KPLच्या माध्यमातून आयोजन. तर या ठिकाणी जे आपलं क्रीडांगण पाहतो या क्रीडांगणासाठी ज्यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं ते असं गोड व्यक्तिमत्व आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आले सुरेशजी शिंदे उर्फ भावा यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं मनाच्या अंतकणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक आपलं स्वागत. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम मोस्ट वेलकम. अतिथी देवो भव नक्कीच पण इथं मात्र सामना रंगलाय. प्रेक्षकांच्या नजरा किल्लेत सामन्यावरती कोण जिंकतय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अजय भातोशे दुसरं षटक हाताळतोय. यावेळेस बघा आपण पाहतोय पंचांचा आकाशाच्या दिशेने बोर्ड गेले. दुसरा झटका बसतोय ओमसाई 11 संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण फील्ड लावून घ्यायचे. निर्णय सांगा पंच. या दिलगिरी व्यक्त केली. चला सामना स्टार्ट करायचा. वेळ दौडू नका. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे. आपण फील्ड लावून घ्या. विकेट मिळवल्यानंतर आपण जागेवरून सेलिब्रेशन करू शकता. क्लॅप वाजून तुम्ही टाळ्या वाजून आपल्या सहकार्याच्या ठिकाणी मनोबल वाढवू शकता परंतु ते जागेवरून. धावा सरळ धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावर त्या 52 धावा लागले. तर अजय बातोचे षटक चालू असताना लगातार 2 चेंडू निर्धाव काढले. तर समुद्रातून जशी आपण सुई काढतो त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस बघा पंचाकडे दाद मागतोय. 22 पंच पण तेवढंच आमचं चालक आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय. गोलंदाजीचं मांदक सौंदर्य दाखवतोय या मैदानावरती. का मला कोयनेचा किंग म्हटलं जातं त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानावरती अजय भातोशे. धावांचा वेग खूप मंदावलेला दिसतोय. स्कोरबोर्ड तिथं धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती. तिथे आपण पाहतोय 53 धावा लागले धाव फलकावरती. हा बघा तोडूचा अपघात चप्पाचा चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये जातोय. 1 बाउन्स खणखणीत षटकार. यावेळेस बघा चेंडू आपण जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपण पाहतोय. दुसरा षटकार येतोय. कम बॅक करतोय. थँक्यू डीजे.
या ठिकाणी सन्मान्य मोरेश्वरजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं साहेब आमच्या या कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्यामध्ये आपला मनपूर्वक अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार केले. धावांचा जर विचार केला धावा लागले धाव फलकावरती त्या 65 धावा लागले तर 81 धावांचा पाठलाग करताना काय कमबॅक केले ओमसाई 11 संघानं. नक्कीच सामना चुरशीचा होईल. नक्कीच प्रेक्षकांनी कुठे हलू नये. सामना नक्कीच या भर उन्हामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मारा करतोय. पुन्हा एकदा तिसरा षटकार हॅट्रिक संपादित करतोय. लाजवाब फलंदाजी करतोय आणि अशा प्रकारे फलंदाजाची 50 होतोय. फलंदाजाने आपली बॅट दाखवायचंय. प्रेक्षकांना अभिवादन करायचंय. सहा चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 चेंडू आणि 10 धाबांची गरज जर मैदानाच्या विचार केला आतमध्ये. तर धावफलकावरती धावा लागलेत 71 धावा लागलेत. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची आवश्यकता. बघा एका आणि 2-2 रनासाठी झगडत होते ते 1-2 रनांचं महत्वाचं शेवटच्या क्षणाला येऊन ठेपतं. का आम्हाला 1-2 रन पाहिजे होतं हे दाखवून दिले आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा 10 का दम दाखवायला गेलं. सामना जिंकायचा. सामना अजून जर पाहिला 50-50% सामना हा रंग बदलण्यास सरडोक सारखा असतो. राजनीती सरडोक आणि क्रिकेट कधीही रंग बदलू शकतात. काही यांचा नेम नाही. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 10 धावा 6 चेंडू 10 धावा 6 चेंडू. कोण जिंकतंय हे मैदानावरती? जयश्री महाकाल स्पोर्ट जिंकते का ओमसाई 11 संघ जिंकते का? गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती शुभम मोरे. मॅन फ्रॉम झाडानी संघाचा हा गोलंदाज शुभम मोरे. या ठिकाणी कोयना पुनसाद मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी सचिव आणि आर्यन पेन फाउंडेशनचे जे सन्मान्य विद्यमान अध्यक्ष कोयना भूषण आणि रायगड भूषण आणि आमचे स्नेही मित्र जगदीशजी मराठी साहेबांच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. फुलटॉस चेंडू उंची जास्त लांबी कमी. पुन्हा एकदा झटका बसला ओमचा 11 संघाला. कमबॅक करताना दिसतो या ठिकाणी जयश्री महाकाल स्पोर्ट्स संघ. डीजे मान्य अनिलजी मराठे ग्रामपंचायत वडवळ माजी उपसरपंच यांच्याकडून 250 रुपये असं 350 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहे. नक्कीच अनिल मराठे प्रत्येक प्रेक्षक कॅशसाठी 251 माजी विभाग सचिव वडवल माजी उपसरपंच वडवल यांच्या माध्यमातून सामन्याला मोठी कलाटी पाहिले आपण. दुसरा गडी बाद झाले ओमसाई 11 संघाचे. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. शुभम मोरे कुठेतरी कमबॅक करताना दिसतो. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. कोण जिंकल कोण हारेल हे सामन्यामध्ये पाहणे खूप रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांना ऍक्च्युली खिलवून ठेवलंय या मैदानावरती. प्रेक्षकांना बांधून ठेवलंय या मैदानावरती. कुठेही हलू नका कुठेही जाऊ नका. सामना अजूनही अटीतटीचा होणार आहे मैदानावरती. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. थोडासा स्पीडअप द्यायचा मी विनंती करतोय. पंच स्पीडअप द्यायचे. आजचा 3रा दिवस आहे. अजूनही सामने भरपूर खेळवायचे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. वैष्णव सावंत नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. यावेळेस बघा चेंडू बघा अजिबात समजला नाही फलंदाजाला. चेंडू यायच्या अगोदरच बॅट फिरवून रिकामा निर्धाव चेंडूची सांगता करतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क तुटतोय. समुद्रातून सुई काढायची तशी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. अंतिम टप्प्यामध्ये जी गोलंदाजीची अपेक्षा होती ती गोलंदाजी करतोय. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवतोय. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे ती 10 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याला मोठी कलाटणी लागून देऊ शकते. एखादा चौकार एखादा षटकार सामना फिरू शकतो. पण तितकेच ताकदीची गोलंदाजी करतोय मॅन फ्रॉम झाडानी शुभम मोरे. यावेळेस गोलंदाजी करतोय. अजय मराठे असतील अजय बातोशे असतील पण इथे मात्र शुभम मोरेचा डंका वाजतोय. यावेळेस बघा थोडीशी टपली दिले चेंडूला. गचाल क्षेत्रक्षण एकच धाव भेटले.
थोडंसं लेट टपली दिली. आता मात्र येणारे आपण पाहिलं 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही संपला नाही, सामना अजूनही जिवंत आहे. प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावरती लागलेत. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता. एखादा मोठा फटका सामन्याला मोठी कलाटणी देऊ शकते. जोडगीला आपण पाहतोय वैष्णव सावंत आणि विशाल सकपाल. विशाल सकपाल हा प्रारंभिक आलेला फलंदाज अजूनही मैदानावरती असेल. हार्ड हिटर फलंदाज मॅन फ्रॉम तांबेगावचा हा विशाल सकपाल या केपीएलच्या माध्यमातून धमाका करतोय का? विशाल सकपाल सामना जिंकून देईल का? का शुभम मोरे कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवतोय का? हे पण पाहणे महत्वाचं ठरवणं. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 धावा 3 चेंडू प्रेक्षकांना खलवून ठेवलाय हे मैदानावरती. चेंडू बघा, अप्रतिम चेंडू, लाईन लेंथ वरती चेंडू टाकलाय. अप्रतिम विशाल सकपालला खिलवून ठेवलाय, विशाल सकपालला बसवून ठेवलाय. चहलगिरी करतोय, जी गोलंदाजी करायची पाहिजे होती ती गोलंदाजी करतोय मैदानावरती. अप्रतिम. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. सामना कुठेही फिरला नाही, सर्वांच्या नजरा लागलीत. येणारे 2 चेंडू आणि 9 धावेंची. नक्कीच शुभम मोरेचं कौतुक करावे लागेल. ज्या पद्धतीनं 7 चेंडूमध्ये 10 धावेंची आवश्यकता होती आणि कर्णधाराने त्याच्याकडे चेंडू सोपवला की शुभम मोरे निर्णय सार्थ ठरवला. आणि नक्कीच कुठेतरी निर्णय सार्थ ठरवून एक गडी बाद करून एकच धाव दिले 4 चेंडूमध्ये. आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे होती टिप अँड टॉप पद्धतची, ती गोलंदाजी दाखवते मैदानावरती शुभम मोरे. झाडानी गावचा हा सुपुत्र आणि झाडानी गावचं नाव सुद्धा उंचावण्याचा प्रयत्न करतोय. का मला या टीम मध्ये घेतलंय आणि का मी या टीम मध्ये असा कणा बनलोय ती दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय शुभम मोरे, मॅन फ्रॉम झाडानी. यावेळेस बघा चेंडू फेकून दिला यार, पारसी मा पार जातोय खणखणीत षटकार. सामना कंपल्सरी नसेल. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. कोण जिंकतो? शुभम मोरे सामन्याला कलाटणी देतोय का विशाल सकपाल सामना जिंकून देतोय का? हे पाणी ठरणार आहे महत्वाचं. सर्व यांच्या नजरा लागलेत. जर 2 धावा काढल्यात तर सामना टाळेल, सुपर ओव्हरचा सामना होईल. नक्कीच टाळे वाजवायचा. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावा. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक संघ आणि पराभव संघाचे कौतुक. नक्कीच सामना चुरशा झाला. प्रेक्षकांच्या नजरा बसल्या होत्या. अखेर शेवटी आपण जर पाहिलं ओमसाई 11 संघाने विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो विशाल सकपाल. काय सामन्याला कलटणी दिली. प्रारंभिक स्वरूपाला आलेला हा फलंदाज विशाल सकपाल. विशाल सकपाल मी विनंती करतो यायचंय आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचंय. ओव्हर टू विनोद जाधव. थँक्यू सो मच. आपण पाहतो या ठिकाणी आत्ताचा जो मॅच झाला, जो रोमांचक मॅच आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये, आणि खऱ्या अर्थाने एक रोमांचक लढत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली गेली. आणि त्या